भुजबळ साहेबांना भेटायला हो असं ही लोकशाही आहे. प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे. आम्ही राजकारण जर करत नाही. भुजबळ काल आरोप करतात बारामतीत जाऊन सभेत साहेबांवरती की मराठा आंदोलन केलं आणि आज तेच भुजबळ साहेबांना जाऊन भेटतात काय भुजबळ साहेबांना भेटायला हो असं माहिती नाही, मी तुमच्याचकडून आहे. म्हणजे नेमकं चाललं काय भुजबळात आता हा प्रश्नाचं उत्तर मला कसं येणार? एक तर मी पुण्यात आहे, साहेब मुंबईत आहे आणि मला माझ्या माहितीप्रमाणे ते काय चव्हाण सेंटरला आज जाणार नव्हते आणि ते सिल्वर ओकला असतील असं मला वाटतं. सिल्वर हा, कारण का आज त्यांनी काय चव्हाण सेंटरला वेळा दिल्या नव्हत्या. त्याच्यामुळे हे काय नवीन डेव्हलपमेंट याची मला काही माहिती नाही. कालच्या आरोपावर माहिती खुलासा करायला गेले असंही ऐकलं. मला खरंच याच्यातली माहिती नाही. म्हणजे भुजबळ साहेब गेलेच आहेत सिल्वर ओकला, हेच मी तुमच्याकडून ऐकलं. बऱ्याचदा भुजबळ साहेब नाराज असल्याची पण चर्चा होत्या. पण आता ते इच्छुक आहेत. मला खरंच याच्यातलं माहिती नाही. मी माहिती काढून आपल्याला सांगू शकते. ताई, सुनील तटकरांनी डायरेक्ट वसंतदादा यांच्याबरोबर अजितदादांची तुलना केली. ते म्हणजे वसंतदादांनंतर डायरेक्ट अजितदादा दादा आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? ही लोकशाही आहे. प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे. आपल्याला आठवत असेल राहुल गांधींचं भाषण. राहुलजींनी लोकसभेत एक भाषण केलं होतं की आदरणीय माननीय प्रधानमंत्रीच्या उल्लेख त्यांनी जे कंपॅरिझन्स केल्या होत्या. त्याच्यामुळे अशी अनेक वेळा कंपॅरिझन्स होतात. आता ही लोकशाही आहे. प्रत्येकाला काही बोलायचं ताई, भुजबळ साहेब गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात नाराज आहेत अशी चर्चा आहे. विशेषतः लोकसभा निवडणूक छगन भुजबळ लढवतील अशी चर्चा होती. मात्र त्यांना उमेदवारीच मिळाली नाही. छगन भुजबळांनी ती जाहीर सभेत नाराजी आपली बोलून दाखवलेली होती. जर कदाचित छगन भुजबळांची नाराजी असेल आणि ते परत पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असतील तर तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहात. तुम्हाला वाटतं भुजबळांचा निर्णय योग्य ठरेल? आम्ही राजकारण जर करत नाही. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. आम्ही राजकारण फार गांभीर्याने घेतो आणि आम्ही कुणाच्या व्यक्तीसाठी राजकारण करत नाही. आम्ही राजकारण आणि समाजकारण हे मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली धोरणं करण्यासाठी येतो. त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित आमचं राजकारण नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर मी नाही देऊ शकत. स्वागत कराल का? अनेक वर्ष सहकारी राहिलेले आहेत. भुजबळांची यशा नव्हते महायुतीमध्ये. शक्यता नाकारता येत नाही ना. तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे. त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरज नाही. त्यांनी स्वागत करणार त्यांनी इच्छा व्यक्त पक्ष असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल. कुणी व्यक्ती तो निर्णय घेणार.